काल रात्री आपल्या शेतात गेलो होतो. आपण केलेली पाईपलाईन कुठेही लीक आहे का हे पाहणी करून गेली, पण कुठेही लीक नव्हती. दुसऱ्या दिवशी मम्मी सोबत शेतात जाण्याची तयारी केली. मी बाईक बाहेर काढली, तोपर्यंत मम्मी पण बाहेर आली होती. शेतात गेल्यावर बाईक मध्ये लावली आणि तिथे एका तितर दिसत होता, जो स्वतःच्या आझादीसाठी झटपटत होता. शेतात पप्पांनी कटोरले पिकाची तोडणी करायला सुरुवात केली होती. थोड्या प्रमाणात कटोरले पिकाची तोडणी करून एका ठिकाणी गोळा केले होते. मम्मी पण आल्यानंतर तोडणीच्या कामाला हातभार लावला होता. मी पण कामाला लागलो होतो, पण आज थोडी तब्येत बरी नव्हती. पण शेताचं काम असं तर तसं थांबत नाही. तोडणीसाठी आपल्याला सामान घेतलं आणि तोडणी सुरू केली. थोड्या प्रमाणात रोपांना परत फळ लागायला सुरुवात झाली होती. सर्व कटोरले तोडणी करून एका जागी गोळा करत होतो. तोडणी झाल्यानंतर मम्मी आणि पप्पांनी छाटणीच्या कामाला सुरुवात केली होती. नंतर मीही छाटणी कामाला सुरुवात केली. सोबत पाटीत भरलेले कटोरले गोणी टाकायचे काम करत होतो. पूर्ण एका गोणी भरून गेली होती. पिकलेले व किडलेले फळ एका गोणीवर गोळा करून घेतले. चांगल्या प्रकारे कटोरले 2 गोणी घेतले. पप्पा शहादा येथे विक्रीसाठी गेले होते आणि मी बाजारात विक्रीसाठी आलो होतो. बाजारात सर्व भाजीपाला व लसूण बाहेर काढून मांडणी करून घेतली. मांडणी करत असताना एक ताई आली होती. त्यांना 250 ग्रॅम कटोरले मोजणी करून दिले. थोड्या वेळ नंतर गर्दी कमी झाली होती. नंतर 2 काका आले होते. एका काकांना 500 ग्रॅम तर एका काकांना 250 ग्रॅम कटोरले घेतले. नंतर त्यांच्याकडून पैसे आठवणीने गेले. नंतर एक आजी आली होती. त्यांनी खूप भाव करत कमी जास्त करून त्यांना 50 रुपयाचे कटोरले दिले. या बाजारात मला चांगला असा साथ मिळालेली नाही. या बाजारात कमी व स्वस्त भाजीपाला विक्री केला जात असो. माझा अनुभव या बाजारात काही जास्त छान राहिलेला नाही. थोड्या वेळाने मी घरी येण्यासाठी निघालो. रात्र झाली होती. पेट्रोल पंपावर थांबलो. गाडी पेट्रोल टाकलं आणि मग घरी निघालो. चला तर भेटूया पुढील ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाकाल.